आज ना सकाळी सकाळी मस्त कुरकुरीत डोसे बनवले होते नाश्त्याला. तर सकाळी तर खाल्लेच होते, पण दुपारचे सुद्धा थोडंसं पीठ उरलं होतं. तर मग त्याच पिठाचे मस्त दुपारी पण डोसे बनवून घेतलेत. असे मस्त असा सांबर पण बनवलं होतं आणि कुरकुरीत असे मस्त डोसे मी साध्या तव्यावरती बनवून घेते. विशालला तर त्याच्या आवडीचं जेवण असेल तर तो पोटभर जेवण वगैरे मस्त करतो. त्यानंतर सोनूला सुद्धा सांबर आणि डोसा दिला. त्यानंतर मी सुद्धा स्वतःसाठी 2-3 छान गरम गरम डोसे बनवून घेतले. मला कारण शिवायला पण बसायचं होतं. अगोदर एक माझा ब्लाऊज झालेला होता, पण नंतर बसायचंच होतं. म्हटलं चला पटकन करून लगेच खाऊन वगैरे बसावं ना. आणि आज ना मी सकाळी 5 वाजता उठले होते, त्याच्यामुळे खूप जास्त थकायल्यासारखं झालं होतं. त्यात 2-3 वेळा वेगवेगळे आयटम करणं, सकाळचा स्वयंपाक वेगळा, 2 वेळा डोसे बनवले. मग हे सगळं करता करता माणूस कधी कधी खरंच खूप थकून जातं. तसंच होतं माझ्या बाबतीत सुद्धा. विशाल तर मस्त खाऊन आराम करत होता, पण त्या अगोदर मी हे ब्लाऊज शिवला होता ते दाखवते. मस्त असा सुंदर डिझायनर ब्लाऊज होता ना. आता लग्न सराईमध्ये नुसते अर्जंट ब्लाऊज असले की रात्री नाही झालं तर सकाळी पण पहाटे उठवावं लागतं. त्यानंतर मुलांना खायची होती आईस्क्रीम, तर आईस्क्रीम आणली, खाल्ली. त्यानंतर मग एक ब्लाऊज शिवायचा होता, तो पण लगेच मी शिवायला घेतला. तो ब्लाऊज शिवून घेतला ना. त्यानंतर अजून एक अर्जंट शिवायचा होता, कारण मैत्रिणीला ना गावाला जायचं होतं, त्यांनी माझ्याकडे दिला होता. मग तो पण शिवून दिला आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त अशी खिचडी बनवून घेतली, कारण खूप थकायसारखं झालं होतं. म्हटलं सिंपल खिचडी बनवावं, खावं, आवरून आज थोडंसं लवकर झोपावं. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.